साठी आपल्या प्राणाची बाजी लावून गेल्या अनेक वर्षापासून लढत असलेले आपल्या सगळ्यांचे लाडके नेतृत्व दीपक भाऊ बोराडे यांचं उपोषण सुरू आहे आणि आपण सगळ्या ताकदीनं या ठिकाणी आलेला आहात। या मंचावर खरं तर दीपक भाऊंचं खूप कौतुक करायचं वाटतं। महाराज भूषणसिंह होळकर साहेब आहेत आमचे, सातत्यानं वापगावला ते आम्हाला बोलवत असतात। महाराजांच्या जयंतीच्या अनुषंगानं मी सुद्धा तिथं सातत्यानं जातोय आणि आज ते दीपक भाऊला पाठिंबा द्यायला आलेत। महाराज साहेब, मला आपल्याला सांगायचंय, दीपक भाऊ सारखा एक तरुण नेतृत्व, दीपक भाऊ सारखं एक उमद नेतृत्व धनगर समाजाला मिळालेला एसटीच्या आरक्षणासाठी ते लढतायत। ठीक आहे, ओबीसीतलं तुमचं आरक्षण असेल, मराठा ओबीसीचा काही संघर्ष असेल तर तो वेगळ्या ठिकाणी असेल, परंतु ज्या ज्या वेळेस धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आणि तो एसटीच्या आरक्षणाचा प्रश्न येईल, दीपक भाऊ, मी असेल, मनोजदादा असेल, आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत, हा विश्वास द्यायला आम्ही इथं आलेलो आहोत। दीपक भाऊ आणि धनगर समाजाच्या आरक्षणासाठी मनोजदादांनी वेगवेगळी भूमिका स्पष्ट केलेली आहे की आम्ही तुमचे भाऊ म्हणून सोबत आहेत आणि गेल्या अनेक दिवसापासून बघतोय हे दीपक भाऊ अत्यंत तळमळीने लढतायत, स्वतःचा जीव धोक्यात घातलाय। उपोषण गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे। मुंबईला मागच्या वेळेसही ते आले होते, जालन्याला आंदोलन केलंय, पंढरपूरला आंदोलन केलंय। मला धनगर बांधवांना विनंती करायची आहे, मराठा समाज आम्ही तुमच्या कायम सोबत आहोत। तुम्ही जसं आम्ही मुंबईला मोठ्या ताकदीने आलो होतो तशा पद्धतीनं धनगर बांधवांनी एकदा 8-10 दिवसाचं काम सोडून ताकदीनं या बांधवाच्या या आपल्या नेतृत्वाच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे, हे सांगायला मी इथं आलोय। या माध्यमातून आम्हाला कुठलं राजकारण करायचं नाही। आता मनोजदादा स्वतः दीपक भाऊला बोलले, त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि मनोजदादांनी सांगितलंय, दीपक भाऊ आम्ही तुमच्या सोबत आहोत, जेव्हा केव्हा गरज लागल कधी हक्काने दीपक भाऊ बोलवा। तुमची तब्येत खराब जरी असली तरी हे धनगर मावळे आणि मराठा मावळे एका हातात हात घालून लढायला तयार आहेत। तुम्ही ज्यावेळेस दीपक भाऊ बोलवतील त्यावेळेस आम्ही नक्कीच मोठ्या ताकदीने इथं येऊ आणि तुमच्या कायम सोबत आहोत हे सांगायला आम्ही इथं आलेलो आहोत। रणरागिणी अहिल्याबाई होळकर असतील किंवा अन्य सगळे आपले महापुरुष आहेत, शिवाजी महाराज असतील किंवा अन्य सगळे महापुरुष आहेत, या सगळ्या महापुरुषांचे विचार एकच होते। ठीक आहे, विचाराचे मतप्रवाह असतील, मतांतर असतील, मतभेद असतील, वैचारिक मतभेद आहेत, पण मनभेद नक्की नाहीत। आणि दीपक भाऊ सारखा एक तरुण तडफदार नेतृत्व जर धनगर समाजात चांगली क्रांती करण्यासाठी, धनगर समाजाच्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी, धनगर समाजाच्या मुलाबाळांच्या आणि सामान्य धनगर बांधवांच्या न्यायासाठी जर पुढे येत असतील तर आम्ही सगळे मराठा बांधव तुमच्या सोबत आहोत, एवढी ग्वाही देतो आणि थांबतो। जो तुम्ही सगळे आदेश द्याल येणाऱ्या काळात आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत, धनगर बांधवांसह मराठा बांधव सोबत आहोत, एवढी ग्वाही देतो आणि थांबतो। धन्यवाद।